आता मी दगड फोडत असताना लहान लहान सश्याची पिल्लं दिसली मला. हे बघा, हे लहान सश्याचं पिल्लू आहे. या 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 या. हा बाळा, तुझी आई तुला मिळेल रे. थांब थांब थांब. हे बघा, 2 पिल्लं आहेत. एकत्र बसा दोघं पण. इथं बसा, इथं बस, तू पण इथं बस. मी आत्ता शेतामध्ये आमच्या दगड फोडत असताना 2 सश्याची पिल्लं मला भेटली. मी त्यांना म्हणजे पहिल्यांदा पोसायची प्लॅनिंग करत होतो घरी नेऊन, पण ते अर्थात मला काहीतरी चुकीचं वाटलं. कारण की मी घरी नेऊन त्यांना किती दूध वगैरे खायला प्यायला दिलं, अन्न वगैरे, पण त्यांची शेवटी लाईफ म्हणजे बंदिस्तच असणार ना. त्याच्यामुळं मला माझ्या मनात विचार आला की यांचं आझाद आयुष्य हे बंदिस्त करण्यापेक्षा इथं त्यांना शेतातच आझाद करणं मला योग्य वाटलं. कारण की देव खूप शक्तिशाली आहे. त्यांची आई कुठंतरी भटकली असेल अथवा मला घाबरून ती पळून गेली असेल. ती शेवटी आता रात्रीच्या अंधारामध्ये देव त्यांना इमोशनल अट्रॅक्शन दिलेलंच आहे. ते एकत्र येतील. त्याच्यामुळे हे बघा, त्यांना मी आझाद केलेला आहे. हे बघा, इथं 2 पिल्लं आहेत. खूप घाबरलेत ते. त्यांच्यापासून दूर जातो. त्यांना त्यांची आई भेटावी हीच देवाकडे प्रार्थना करतो. हे बघा, हे मी इथं दगड फोडत होतो आत्ता. हे बघा, आणि ते पिल्लं इथं होते. म्हणजे बहुतेक त्यांची आई दगडाच्या आवाजाने घाबरून गेली असेल. हे काय, असं साईडने ऊस पण आहे, सगळं जंगल. मग तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा, त्यांना त्यांचं पालनपोषण करायचं की आझाद सोडायचं. मला तर वाटतं आझादच सोडल्यालंच बरं होईल. कारण की सृष्टीमध्ये खूप पॉवर आहे. मी कमी पडेन त्यांना पोसण्यासाठी. ठीक आहे, इट्स ओके.